कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आता वारं फिरलं असून विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर सोडत अमल महाडिकांनी विजयी लीड घेतली. म्हणजे या ठिकाणी महाडिकांच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर जल्लोष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत काही तरुण आहेत. काय पहिल्यापासून अमल महाडिक साहेब येणारा कॉन्फिडन्स होताच, कारण ग्राउंड लेवल पासून मी प्रत्येक गावागावाचा आढावा घेत होतो आणि मला माहित होतं की आमचे नेते अमल महादेवराव महाडिक हे 100 नाही 1000% निवडणारे माहित होतं. आणि जो वचपा आहे 2014 पासून जो डोक्यात ठेवलेला वचपा आहे आज अखेर आम्ही काढलेला आहे. खरे 1 लाखाची पैसे लावले म्हणतात तुम्ही, कुणावर लावलेले, काय झालेलं? एक नगरसेवक आहेत दिग्विजय मगदूम म्हणून, त्यांच्याबरोबर आम्ही पैसे लावले होते 1 लाख रुपयांची आणि ते आम्ही आज पैसे जिंकलेले. 1 लाखाचे पैसे जिंकले. हा उत्साह आपण इथं बघायला लागलोय. काय सांगाल नेमकं? कट्टर अमल महाडिक आम्हाला माहित होतं येणार निवडून, एवढा कॉन्फिडन्स होता आम्हाला. मताधिक्य अमल महाडिकांनी घेतले, काय वाटते? घेतले. अमल महाडिक साहेब स्वतः कार्यकर्ता आहे आणि गोरगरिबाचा नेता आहे. ह्या बंटी पाटलाचं हे अन्याय करण्याचं राजकारण जनतेनं आणि म्हणून दाखवून दिलं म्हणून अमल महाडिक साहेब जनतेचा विजय केला. अमल महाडिक साहेब विजय झाले. या ठिकाणी आपण भरपूर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमलेले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्या प्रमाणावर इथं या अमल महाडिक यांच्या ऑफिस समोर गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अमल महाडिक यांचं लीड ऋतुराज पाटलांना तुटतं का याची साशंकता आता आहे. जवळपास 16 फेऱ्या झाल्यात. 16 फेऱ्या अखेर महाडिकांनी मोठ्या प्रमाणावर लीड घेतलेला आहे. विजयीच लीड म्हणावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि ही आपण गर्दी बघताय महाडिक यांच्या ऑफिसच्या बाहेर झालेली गर्दी बघताय. डीजे देखील आणलेला आहे. इथे ढोल ताशा पथक ते आहे, त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात येते. त्याचबरोबर गुलालाची उधळणी इथं मोठ्या प्रमाणावर केले गेल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमलेले आहेत. महाडिकांचा विजय निश्चित असल्याचं इथं मानलं जाते. तर ते खासदार धनंजय महाडिक, त्याचबरोबर कृष्णराज महाडिक, विश्वराज महाडिक हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. कार्यकर्त्यांच्या घराण्यामध्ये ते आहेत. अशा प्रकारचे दक्षिण मधलं वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळते. कॅमेरामॅन केतन सह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.